तुम्ही कधी विचार केलाय का, आपण जे सतत मनात बोलतो ते खरंच आपल्या आयुष्यात घडतं का? किंवा तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का, की तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते पण ती कधीच पूर्ण होत नाही. मग यासाठी तुम्ही प्रार्थना करता, खूप मेहनत करता, पण काहीतरी कमी पडतं. असं का? याचं कारण काय? याचं कारण आहे तुमचं मन आणि तुमची ऊर्जा एकाच दिशेने नसते. पण जर मी तुम्हाला सांगितले की फक्त एक सवय जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते, ती सवय म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय. तुम्हाला जे हवं ते नामस्मरण. आज आपण जाणून घेणार आहोत नामस्मरण आणि मॅनिफेस्टेशन यामागचं सायन्स, आणि याच नामस्मरणाने कसं आपण आपल्या इच्छांना वास्तवात बदलू शकतो हे तर आपण बघणारच आहोत. पण अगोदर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय ते पाहूयात. मॅनिफेस्टेशन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जो विचार करतो त्या विचारांना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजेच मॅनिफेस्टेशन. आपण जे सतत विचार करतो, आपण जसं बोलतो तशाच गोष्टी आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करत असतो. यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. पण इथे एक मोठी समस्या म्हणजे आपलं मन खूप चंचल आहे. ते सतत बदलत राहतं. आपलं मन नेहमी कधी पॉझिटिव्ह तर कधी निगेटिव्ह विचार करतं. आपण एखादी इच्छा मागतो पण आपला तेवढा विश्वास नसतो, त्यामुळे परत आपलं मन तिथं निगेटिव्ह विचार करतं. माझी इच्छा पूर्ण होईल की नाही असा विचार परत आपल्या मनात येतो. याचं कारण आपलं मन खूप चंचल झालेलं आहे. त्याला सतत निगेटिव्ह विचार करण्याची सवय लागली आहे आणि त्यामुळेच मॅनिफेस्टेशन इथे फेल होतं. आणि आपण म्हणतो, मी एवढं देवाचं करतो पण माझी इच्छाच पूर्ण होत नाही. यामागचं कारण आता तुमच्या लक्षात आलंच असेल. विश्वास. आपला तेवढा विश्वास नसतो, त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. आता नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही, तर त्या नावाशी जोडलेली जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा अनुभव घेणं म्हणजेच नामस्मरण. जेव्हा आपण सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करतो तेव्हा आपलं मन शांत होतं. आपल्या मनातील भीती नाहीशी होते. स्वामी माझ्या पाठीशी आहेत हे भावना आपल्या मनात निर्माण होते आणि त्यामुळे मनातील निगेटिव्ह विचार दूर व्हायला सुरुवात होते. आपलं मन पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करते. त्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड पॉवरफुल बनतं. म्हणजेच आपली मॅनिफेस्टेशनची पॉवर वाढते. नामस्मरण आणि मॅनिफेस्टेशन ही प्रोसेस खूप सोपी आहे. नामस्मरण आपलं माइंड ट्यून करतं. जसं रेडिओ योग्य फ्रिक्वेन्सी पकडतो, अगदी तसंच जेव्हा आपलं मन योग्य फ्रिक्वेन्सीवर येतं तेव्हा युनिवर्स आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही टेक्निक वापरायची कशी. रोज सकाळी किंवा रात्री शांत बसायचं, डोळे बंद करायचे आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा. जप करताना तुम्हाला हवी असणारी इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण झालेली आहे असं इमॅजिन करायचं. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला यश हवं असेल तर तुम्ही प्रत्येक कामात सक्सेसफुल आहात असं इमॅजिन करा. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फील करा की ते आधीच घडलं आहे आणि ही गोष्ट पूर्ण विश्वासाने करा. बहुतेक लोक इथंच चुकतात. मनात शंका ठेवतात, पेशन्स ठेवत नाहीत, 2 दिवस करून सोडून देतात आणि निगेटिव्ह बोलतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नामस्मरण करताना मन शुद्ध असायला हवे आणि आपण जे नामस्मरण करतो त्या देवावर पूर्ण विश्वास असायला हवा. कारण तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात ह्या फक्त तुमच्या विचारांचा आणि व्हायब्रेशनचा परिणाम आहे. विश्वासाशिवाय नामस्मरण म्हणजे फक्त शब्द आहे. म्हणून आजपासून फक्त इच्छा मागू नका, विश्वास ठेवा. मनापासून जेवढं करता येईल तेवढं नामस्मरण करा आणि स्वामींच्या नामस्मरणाचा अनुभव घ्या. कारण स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे रोजचं नामस्मरण तुमचं मन बदलेल, तुमची एनर्जी बदलेल आणि हळूहळू तुमचं आयुष्यच बदलेल.
त्यामुळे 1-2 दिवस करून सोडू न देता ही साधना 21 दिवस करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.